नमस्कार, मी अजिंक्य बोडके आणि आपण बघताय उत्तर महाराष्ट्र लाईव्हचा विशेष कार्यक्रम आतली बातमी। खरं तर प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही ना काही आतली बातमी किंवा एक वेगळी खबर तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। त्याबाबतचा तुमचा जो प्रतिसाद आहे तो चांगला मिळतोय। मात्र आमच्या यूट्यूब चॅनलला तसेच फेसबुक पेजला सबस्क्राईब फॉलो करताना तुम्ही थोडीशी कंजूसी दाखवताय। ती कंजूसी इथून पुढे दाखवणार नाही अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। खरं तर आजचा आपला मुद्दा आहे जो थंबनेल बघून आपल्याला लक्षात आला असेल, तो म्हणजे छगन भुजबळ। नाशिक लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार असलेले हेमंत गोडसे जे मागील 2 निवडणुकांपासून विजयी होत आहेत आणि दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी भुजबळ कुटुंबियांना, पहिले छगन भुजबळ यांना त्यानंतर समीर भुजबळ यांना पराभूत केलेलं होतं। मात्र याच हेमंत गोडसे यांचा आता तिसऱ्यांदा खासदार होण्याचा जो रस्ता आहे तो छगन भुजबळ या नावामुळेच रोखला जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। खरं तर आता वेगळं काहीतरी सूत्रांकडून माहिती मिळण्याची किंवा बातमी येण्याची गरज उरलेली नाहीये की हेमंत गोडसे आता निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळण्याच्या रेसमध्ये बरेच मागे पडलेले आहेत। खरं तर एका बाजूला त्यांच्याकडून थोडाफार प्रचार केला जातोय, अजूनही प्रयत्न सुरू आहेत, मात्र छगन भुजबळ यांची दावेदारी ही आता पक्की होते। मागे 2 दिवसापूर्वी काही 2-3 नावं पुढे आलेली होती, मात्र ती नावं देखील एक दिवसातच मागे पडली आणि पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होईल असं बोललं जात आहे। मात्र भुजबळ यांची उमेदवारी नक्की जाहीर कधी होणार? जवळ आता 1 महिना होईल। आजची तारीख जर आपण बघितली तर 10 तारीख आहे आणि मागच्या महिन्यामध्ये 15 तारखेनंतर 15 मार्च नंतर खरं तर छगन भुजबळ यांच्या नावाच्या चर्चेला सुरुवात झाली। 20 तारखेला मी चुकत नसेल तर होळीचा दिवस होता आणि या होळीच्या दिवशी छगन भुजबळ यांच्या नावाची घोषणा होईल असं बोललं जात होतं। होळीच्या दुसऱ्याच दिवशी भुजबळ यांनी स्वतः सांगितलं की मी काही इच्छुक नव्हतो किंवा आमचे कुटुंबीय काही इच्छुक नव्हते। मात्र दिल्लीतूनच देवेंद्र फडणवीस यांना सांगण्यात आलं की छगन भुजबळ यांना उमेदवारी द्या आणि त्यांना खासदारकीच्या निवडणुकीमध्ये उभं करा आणि त्यांना खासदार म्हणून निवडून दिल्लीमध्ये पाठवा असं छगन भुजबळ यांनीच सांगितलं। त्यानंतरचा मुहूर्त आला तो म्हणजे रंगपंचमीचा। नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून रंगपंचमीकडे बघितलं जातं। या दिवशी छगन भुजबळ यांच्या नावाची घोषणा होईल असं बोललं जात होतं। तेव्हाही ती नावाची घोषणा झाली नाही। त्यानंतर आला 3 एप्रिलची जो मुहूर्त आहे तो ठरला। असे मुहूर्तामागून मुहूर्त येत गेले। गुढीपाडव्याचा मुहूर्त आला, तोही आता टळलाय। आता रमजान ईदचा मुहूर्त येतोय, तेव्हा तरी भुजबळ यांच्या नावाची चर्चा जी घोषणा आहे ती होणार की नाही? खरं तर इथून पुढे अवघे 40 दिवस उरलेले आहेत जेव्हा नाशिक लोकसभेसाठी लोक मतदान करणार आहेत। एका बाजूला ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत राजाभाऊ वाजे यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे। ते संवाद दौरे घेत आहेत, मेळावे घेत आहेत, चौकसभा घेत आहेत, लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत। मात्र दुसरीकडे महायुतीचा उमेदवारच नाहीये। खरं तर छगन भुजबळ यांच्या नावावरती जवळपास जे आहे शिक्कामोर्तब होत आलेलं आहे, मात्र त्यांची उमेदवारी जाहीर का नाही होत आहे यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अंतर्गत असलेली किंवा संलग्न असलेली एक संस्था आहे, जी संस्था निवडणूक सर्वे असेल किंवा इतर काही सर्वेचं काम करते। ती संस्था म्हणजे अनुलोम। या संस्थेच्या मार्फत भुजबळ यांच्या नावाची जी चाचपणी आहे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये ती केली जाते। त्याचा रिपोर्ट मागच्या 2 दिवसापूर्वी हा आता दिल्लीला पाठवण्यात आलेला आहे। या रिपोर्टमध्ये नेमकं काय पाठवलेलं आहे यानुसार खरं तर भुजबळ यांची उमेदवारी पक्की होणार की नाही होणार, की दुसरा पर्याय एखादा पुढे आणला जाणार, अशी सगळी ही जी आहे ती निर्णय प्रक्रिया पार पडणार आहे। खरं तर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये छगन भुजबळ यांच्या नावाला काही मराठा संघटनांकडून विरोध केला जातोय, तर दुसरीकडे ओबीसी संघटना ज्या आहेत किंवा ओबीसी समाज जो आहे तो कधी नव्हे तो भुजबळांच्या मागे एकत्र होताना दिसून येतोय। असं एक अंडरकरंट असल्याचं देखील या संस्थेच्या सर्वेमधून पुढे आलेलं आहे। खरं तर 2014 साली मोदी लाट होती, मात्र नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये हेमंत गोडसे यांच्या विजयामागे सगळ्यात मोठं कारण ठरलं ते म्हणजे मराठा राजकारण। हो, मराठा राजकारण। नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा समाज हा बहुसंख्येने आहे, मराठा मतदार
हा डॉमिनेटिंग आहे आणि या मतदारसंघामध्ये 2014 साली भुजबळांच्या विरोधात एक वातावरण तयार करण्यात आलं। त्याचसोबत मराठा समाजाच्या जोडीला ओबीसी समाजातील जे घटक होते, म्हणजे माधव जी संकल्पना होती ती मोडीत निघाली आणि ओबीसी समाजातले देखील बरेचसा जो समाज घटक होता तो देखील हेमंत गोडसे यांच्या मागे गेला आणि तेच महत्त्वाचं कारण ठरलं 2014 साली छगन भुजबळ या दिग्गज नेत्याचा पराभव झाला। खरं तर छगन भुजबळ हे मंत्री असताना किंवा समीर भुजबळ हे खासदार असताना नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामं केली। मग आपला उड्डाणपूल असेल, बोट क्लब असेल किंवा इतर अनेक प्रकल्प असतील किंवा रस्त्यांची कामं असतील, अशा मोठ्या प्रमाणात विकास कामं केली तरी सुद्धा भुजबळ यांना 2014 साली जो पराभवाचा फटका बसला त्याच्या मागे सगळ्यात मोठं कारण होतं ते म्हणजे जातीचं राजकारण। जातीच्या राजकारणावर बोलू नये किंवा जातीवर निवडणुका घेऊ नये असं बोललं जातं, मात्र जात ही भारतीय राजकारणातली अघोषित अशी महत्त्वाची फॅक्टर आहे आणि या निवडणुकीमध्ये याच फॅक्टरवरती भारतीय जनता पार्टी असेल, संघाशी संलग्न ज्या सर्वेच्या संस्था आहेत किंवा ज्या खासगी संस्थांच्या मार्फत सर्वे केला जातोय त्या माध्यमातून एक चाचपणी केली जात होती आणि या चाचपणीमुळेच तब्बल 20 दिवस लागत आहेत की छगन भुजबळ यांच्या नावाची घोषणा अद्याप होत नाहीये आणि छगन भुजबळ यांच्या नावाबाबत या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये एक चाचपणी केल्या गेलेली आहे आणि त्याचा रिपोर्ट जो आहे 2 दिवसापूर्वी आता दिल्लीला पाठवण्यात आलेला आहे आणि त्या दिल्लीला पाठवलेल्या रिपोर्ट नंतर काय निर्णय येतोय हे बघणं औत्सुक्याचं ठरेल। मात्र छगन भुजबळ आजही नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे हे प्रबळ दावेदार आहेत आणि छगन भुजबळ विरुद्ध राजाभाऊ वाजे असा सामना होऊ शकतो। त्यातच विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे देखील अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे येणारा सामना कसा होणार आणि पुढचे 40 दिवस हे नाशिक लोकसभेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत आणि आतली बातमी आपण सांगितलेली आहे की नेमकं छगन भुजबळ यांच्या उमेदवार जाहीर होण्यासाठी मुहूर्त का लागत नाहीये। ही माहिती आपल्याला कशी वाटली त्याबाबतच्या आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा। त्यासोबत आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ जर आपण फेसबुकच्या माध्यमातून बघत असाल तर आमच्या पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। त्यासोबत इंस्टाग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जा। धन्यवाद।